नेरळ रायगड येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कंत्राटदारांची राज्यस्तरीय बैठक दिनांक 9 मार्च 2026 रोजी पार पडली। या बैठकीस राज्याध्यक्ष मिलिंदजी भोसले, मुंबई व बृहन्मुंबई विभागीय अध्यक्ष माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, नेरळ, रायगड। आमचे सदस्य श्री मोरेश्वरजी कट्यारमर यांच्यातर्फे मिलिंदजींना एक शिवाजी महाराजांची मूर्ती अर्पण करत आहे। महाराज की धन्यवाद सर। आपण आपले सर्व प्रतिनिधी मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे 29 जिल्हे आहेत मग असं मला आणि गावागावातून जे कंत्राटदार काम करतात, विकासाचा पाया मजबूत करतात। आपण बोललात आता आमचे पेमेंट मिळत नाही, आमचे बिलं मिळत नाही, या विषयावरती आज एक मंथन होता। मिलिंदजी भोसले आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॉन्ट्रॅक्ट संघटनाचे त्यांनी ही मीटिंग बोलवली होती। विषय तो जे आमची केलेले कामाची आम्हाला पेमेंट वेळेवरती मिळावी। आता 12 महिने झाले, सरकारकडे काय कमी आली आम्हाला माहीत नाही, पण आमची पेमेंट काही मिळत नाही। हे बघा, कामं घेतल्यानंतर कामं पूर्ण करायला लागतात। कामं पूर्ण केल्याशिवाय काम अर्धवट सोडू शकत नाही। जसं विहिरीचे काम आहेत, विहिरीचे जे कामं असतात ते नदीच्या आतमध्ये असतात, डॅमच्या आतमध्ये असतात, ते अर्धवट सोडू शकत नाही। काम तर पूर्ण करायचे। अशी परिस्थितीत कर्जबाजारी होतो आम्ही। आणि जे आपण म्हणले जसं 2-4 लोकांनी सुसाईड केली आहे, 4-5 लोकांनी सुसाईड केली आहे, अशी परिस्थिती येते। ती परिस्थिती टाळण्यासाठी आजची मीटिंग होती, आजचं मंथन होतं, आजचं चिंतन होता। आणि अध्यक्ष महोदयांनी अगदी बरोबर म्हणला की मी मंत्री लोकांना बरोबर भेटून त्यांना विनंती करून कॉन्ट्रॅक्टरांचे बिल कसे निघतील त्याच्यावरती प्रयत्न करतोय। याबाबत आमचं म्हणणं असं आहे, 1 मिनिट सर, तुमचे ठेकेदार आहेत ना, 5 मधून 1 येतोय आणि 4 आमची एक कमिटी आहे, जसं आहे असोसिएशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही जनरल काउन्सिल मेंबर आणि मेंबर असं सिलेक्ट करतो जे मीटिंगमध्ये जातील। ते आलेले मेंबर जरी 300 असली तर त्यांच्या मागे 3000 लोक अजून आहेत। आलेले लोक कमी असतात पण त्यांच्या मागे बरीचशी टीम असते। आम्ही सिटीचे सिलेक्टेड मेंबर आहोत, जनरल काउन्सिल मेंबर, मॅनेजिंग कमिटी मेंबर, त्या वतीने आम्ही इथे आलेलो आहे। सरकारला आमची खरोखर विनंती आहे, काही बॉन्ड्स काढावा, काही लोन घ्यावा, कुठनं तरी अरेंज करावा आणि कामाचे पैसे द्यावा, म्हणजे कामं पूर्ण होतील, आम्ही पण फ्री होऊ, गव्हर्नमेंट पण फ्री होतील। आपल्या नाव संजय खरोटे, इन्वी खरोटे कन्स्ट्रक्शन कमिटी। आज इथे आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही 15 सदस्य ॲक्टिंग कमिटी मेंबर आलेलो आहोत। त्या कंत्राटदार महासंघाच्या संघटनेला जो त्यांनी लढा तयार देत आहेत, कॉन्ट्रॅक्टरांच्या ज्वलंत मागण्यांसाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सक्रिय पाठिंबा आम्ही उपस्थित आहे। देशमुख साहेबांच्या नेतृत्वाला आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून आमच्या मागण्या, जसं त्यांचे सार्वजनिक बांधकामाचे आहेत किंवा जिल्हा परिषद विभाग आहे, आमचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण साधारण 5 कोटीच्या वरची कामं असते, जीवन प्राधिकरण राबवतो साधारण, पण सगळीकडेच पैशाची अडकली। आज जे 88,000 कोटी, त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जवळजवळ 15,000 कोटीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। तर राज्यामध्ये आम्ही एकच यामध्ये शासनाला शासन पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे दुर्लक्ष करत आहे। आता मोठा दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणजे कोणी आज आम्हाला वाली नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता या एल निनो फॅक्टरमध्ये यावर्षी महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे। आता जर का शासनाने ह्या आमच्या पाणी पुरवठ्याच्या पिण्याचं पाणी आमचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आत्ता आपल्या हातात मार्च, एप्रिल, मे काही कामं आता आमची कामं चालू ठेवलीत। आज आमचे वर्षभर झाले पेमेंट नाही, पण कामं बंद करू शकत नाही। काम एकदा चालू केल्यानंतर आमची तिथे यंत्रणा असते, तिला आम्हाला थांबवता येत नाही। त्यामुळे आमच्या घरचे पैसे कर्ज उभा करून पैसे कामं पूर्ण, जसं साहेबांनी सांगितलं, काही धरणाच्या आतली कामं आहेत, हेडवर्क असतात, ते पाण्याच्या आतली कामं करावं लागतात। पण आता मला शासनाला इथनं विचार असा द्यायचा आहे की यावर्षी फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात येऊ घातलेला आहे। एल निनो जागतिक संघटनेने, हवामान संघटनेने असं डिक्लेअर केलं की पावसाळा यावर्षी फार उशिरा येणार आहे आणि त्यावेळेस 1 जूनपासून जी पाण्याची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची गंभीर होणार आहे। अशा परिस्थितीत शासनाने आता या
पुन्हा येऊ घातलेल्या संकटाकडं खडबडून जागा होऊन बघितलं पाहिजे. आणि आता जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर फार मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रक्षोभ शासनाविरुद्ध, आम्ही सुद्धा जनतेचा एक भाग आहोत, पिण्याचं पाणी जीवनमरणाचं पाणी लागतं, त्यासाठी फार मोठ्या प्रक्षोभाला शासनाला तोंड द्यावं लागेल. तर शासनाने आत्ता खडबडून जागा होऊन लक्ष घालावं. आणि जसं आमच्या मागण्या आहेत तुम्ही बस असं म्हणणं नाही कॉन्ट्रॅक्टरनी आज 1 वर्ष 1.5 वर्ष झाले थांबले असं म्हणत नाही की ताबडतोब, पण त्याच्यात तुम्ही चर्चा करा. त्या कामाला आम्हाला काही पटेल आता पैसे आमचे उभे करतात, चर्चा करून काही टप्प्यात कसं प्लॅनिंग सांगा. आज असं झालं की प्लॅनिंग नाही सांगत, कोणी प्लॅनिंग सांगायला तयार नाही की आमच्याकडे किती पैसे उपलब्ध आहेत, किती आम्ही देऊ शकतो. आता मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 15,000 कोटीचं हुडकोकडनं आम्ही कर्ज काढतो असं आश्वासन दिलं होतं, पण त्या हुडकोच्या कर्जाचं काय झालं ते अद्याप माहिती मिळालेलं नाही. 15,000 कोटी मी उभे करतोय असं त्यांनी मागच्या अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर आश्वासन दिलेलं आहे की 15,000 कोटी रुपये पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टरची थकीत बिलांच्यासाठी उभे करत आहोत, जलजीवन मिशन. त्याच्याबद्दल काही अजून आम्ही विचारायला जातं तर कोणाला काही माहिती नसते, कोणी याच्यावर चर्चा करायला तयार नाही. कोणी मंत्री महोदय असतील त्यांनी आपण चर्चा केली पाहिजे. आम्ही शेवटी विकासामधले एक मोठी भाग आहे. कॉन्ट्रॅक्ट शासन जर का एक चाक असेल तर आम्ही एक चाक आहोत. तुम्ही आमच्यावर जर का विश्वासात नाही घेतलं, आम्ही तुमच्या खांद्याला जाऊ तर आम्हाला प्रश्न सुटतो. आणि आता येणारा दुष्काळात तर फार मोठा आम्ही पण मारणार आणि शासनाला पण प्रक्षोभाला उत्तर द्यायला. तेच माझं इच्छा असेल. आता गडबडून जागा होण्याची वेळ आलेली आहे, तर दुर्लक्ष करू नये. तर फार मोठा एल्गार कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या मागं जनता असं वाटतं. आमच्या एका कॉन्ट्रॅक्टरच्या मागे किमान 100 लोक असतात, कामगार, मशिनरीचे कामगार, आमचे वर्कर्स, सगळ्यांचे संसार आमच्या पोटावर चालतात. आता मला काय शासनाचा पगार एक 8 दिवस उशिरा झाला, महिन्याचा पगार त्यांचा पहिला 1 तारखेला 2 तारखेला पगार होतो. 8 तारखेला 10 दिवस उशिरा झाला तर लगेच शासनाच्या कार्यालयासमोर लोक काळे झेंडे घेऊन उभे राहतात पगारासाठी. मग आता आम्हाला तुम्ही वर्ष 1.5 वर्ष पेमेंट देत नसेल तर काय परिस्थिती उद्भवली असेल म्हणून विचार केला. आणि जी स्कीम आहे ना ती आता जी राबवत असलेली स्कीम आहे ना जल जीवन मिशन, ही माननीय पंतप्रधानांची अगदी म्हणजे स्वप्नातील साकार करण्याची योजना आहे. अगदी इतका मनाने ही योजना चालू झाली महाराष्ट्रात ना, आम्हाला वाटत होता असा वर्षात ते स्कीम पूर्ण होईल. हे मधीच अर्धवट करून अर्धवट सोडून देणे, त्याला सरकारी पैसे नाही येणे अति त्रासदायक ठरला आहे. त्याच्यावरती माननीय फडणवीस साहेबांनी एक योग्य ते मार्ग काढावा अशी आमची सगळ्यांची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. तुमचं नाव कळू शकेल सर? मी डॉक्टर राजीव कृष्णानी, RB कृष्णानी अशी माझी कंपनी आहे. मी 50 वर्षापासून जल जीवन मिशन, पब्लिक हेल्थ, एन्व्हायरमेंट यांचे काम करत असतो. ओके.